आता पुढचे काही महत्त्वाचे रिपोर्ट्स पाहूयात। लोकसभेत दणका दिल्यानंतर आता शरद पवारांचं अजित पवारांना धक्का तंत्र सुरूच असल्याचं चित्र आहे। त्यातही पवारांनी सध्या अजितदादांचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यावर लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळतंय। एकापाठोपाठ एक अजित पवारांचे पाठीराखे शरद पवारांकडे येत असल्यानं विधानसभेआधी अजित पवारांनी पवारांची कोंडी केल्याचं दिसतंय। पाहूयात। पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि इंदापूर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण माने यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। सोनाई उद्योग समूहाचे प्रमुख संचालक आणि माजी बांधकाम सभापती असलेल्या मानेंनी लोकसभा निवडणुकीआधी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता। पण आता विधानसभेच्या तोंडावर प्रवीण मानेंचा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यानं हा अजित पवारांसाठी मोठा धक्का मानला जातोय। प्रवीण मानेंचा प्रवेश होत आहे सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली आणि तिथं नक्कीच इंदापूरमध्ये राष्ट्रवादीला ताकद देण्यासाठी प्रवीण माने असतील, त्यांचे वडील असतील, यांचा खूप फायदा हा आपल्याला होणार आहे। मानेंनी प्रवेश करताच पवारांनी एकाच दगडात अनेक शिकार केल्याची चर्चा आहे। आधीच इंदापूरच्या जागेवरून हर्षवर्धन पाटील आक्रमक झाल्याची चर्चा होती। ही जागा कुठल्याही परिस्थितीत लढवण्याचा निश्चय हर्षवर्धन पाटलांनी केलाय। त्यामुळे आधीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या दत्ता भरणेंची अडचण झाली होती। त्यातच आता पवारांनी सोनाईच्या प्रवीण मानेंना पक्षात घेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जोरदार झटका दिलाय। पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मात्र हा दावा फेटाळून लावला। अजितदादांना धक्का वगैरे असं काही नाही। तुम्ही जर बघितलं असेल तर लोकसभेच्या आधी सुद्धा प्रवीण माने थोडे दिवस तिकडे प्रचार करत होते, त्याच्यानंतर आमच्याकडे प्रचार केला आणि परत आता सुप्रियाताई निवडून आल्यानंतर ते तिकडे गेलेले। एखादा कॅन्डिडेट निवडून आल्यानंतर आम्ही तुमच्याच बरोबर होतो आणि आम्ही तुमचेच होतो हे सांगणं खरं तर आजकालच्या जगात फार इझी झालेलं आहे। हे फक्त प्रवीण मानेंच्या बाबतीत होत नाही, तर अनेक ठिकाणी अशा अनेक गोष्टी होत आहेत। एकंदरीतच विधानसभा निवडणुकीसाठी पवारांनी जोरदार तयारी केल्याचं दिसतंय। त्यात ते सातत्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लक्ष करताना दिसतायत। त्यामुळे आधीच महायुतीच्या जागा वाटपाकडे डोळे लावून असलेल्या राष्ट्रवादीचे आमदार पवारांच्या खेळीनं आणखीनच चिंतेत सापडण्याची शक्यता आहे। इंदापूर नंतर आता पवारांचा मोर्चा कुठे वळतो? अजित पवारांचे आणखी काही नेते पवारांच्या गळाला लागतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।